साधना अनेक आहेत भगवंताच्या प्राप्ती करता. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, नाथरायांनी वर्णन केलंय. अनेक साधना अनेक प्रकारचे आहेत जगामध्ये. साधना देवाच्या प्राप्ती करता अनेक आहेत, पण सगळ्यात कलियुगामध्ये नाम साधना ही श्रेष्ठ. कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग माझी करावे थोडक्यात माया कीर्तन थोडा आहे, कीर्तन थोडा आहे. सगळे प्रमाण म्हणत बसल्यावर अवघड होते. मग सगळे आपलेच आहेत बरं का म्हणून सांगला. हां, आणि त्याच्यावर सुद्धा थोडं धुमाळीप्रमाणे एक दोन असलेले चलत 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 मी म्हणतो. तुम्हाला अजून शेवटला 2 चाली द्यायचे. हां, सगळे चाली. मग त्याला वेळ लागते म्हणून प्रमाण थोडं कमी करायचे. मधले प्रमाणे मीच म्हणणार आहोत, सगळे म्हणायचंच नाही. तुम्ही ऐका, कोणीच म्हणायचं नाही. विठाला विठाला. तुम्हाला चाल म्हणायला होतं ना, चाल अजून एक सुंदर चाल. आता एक म्हणलो अजून एक सुंदर चाल. मधले प्रमाणे मी म्हणतो विठाला अनेक साधन आहेत कलियुगामध्ये, अनेक साधन आहेत. पण कलियुगामध्ये नामचिंतन नाम साधन ही साधना सगळ्यामध्ये श्रेष्ठ. संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या संतांनी बघा भजनाला प्राधान्य दिलेलं आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, आणि काय थोडंपण जाळावे ते भजनाला प्रमाण आहे. भजन हे प्रधान आहे, म्हणून भजनाला जीवनामध्ये महत्व आहे. महाराज थोडं हात बाहेर काढा बरं. वा वा वा, आनंद वाटला मला. जरा फ्रेश हो आता. मग 1-2 कृष्ण चरित्राच्या कथा सुरुवात करणार आहे. वा महाराज सगळ्यांनी हो 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 मी भजन करतो. मी भजन म्हणत आता. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोल हरी महाराज. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा,
आता फ्रेश झालं बघा. हा आता राम बी आले, कृष्ण बी आले, सगळेच आलेत. हा हे सगळी मंडळी तुम्ही असो ज्यांनी भगवत भजनाच्या साधना केल्या, संत महात्म्याने अरे पिकली ह्या वाचा राम नावे. भगवंतानी एवढी साधना केली संत महात्म्याने, नाम साधना सगळ्यात साधना. ती महाराजांनी म्हणले ना, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने रायाने देईल भेटी नामचिंतनाला. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय काय चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐंशे केली. यमदमाव कळा नेली तीर्थे ठायावर उठविली, यमलोकाची खुंटली राहटी अवघी. यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणे काय खावे, दोष व कदाशी नाही ऐंशे नि माझे नाम घोषे. नाहीशी करती विश्वांची दुःखी अवघे, जगच महासुखे दुमधुमी. ऐका संत महात्मा तो ते पहाटे विन पाववीत, अमृते विन जीवित, योगे विन दावित कैवल्य डोळा. तुम्हाला योग करायची गरज नाही, कृतयुगी शमदमादी साधन. महाराज ते कृतयुगात, द्वापार युगात, त्रेतायुगात वेगळे वेगळे साधना होते म्हणत बसू नका. एक आहे कलियुगामध्ये ही अवघीच साधने कलीने लाजविली तिने, जेत गाथा नाचता आपणे वश्य करणे परमात्मा विठाल. असं नामचिंतन ज्याने आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे त्याला म्हणावं साधू. अभंगाचं पहिलं चरण कंठामध्ये कृष्ण नाम रूपी मनी धारण केलेला आहे त्याला म्हणता साधू. इतकं भजन केलं देवाचं महाराज साधू संतांनी, त्या भगवंताच्या नामचिंतनाला कंठामध्ये धरलं का. नाम धरा कंठी ज्याला कंठामध्येच धारण केलं. जपाचे प्रकार सांगत असताना 3 सांगितलेले आहे. एक आहे कायिक जप, दुसरं वाचिक जप, तिसरं मानसिक जप. असे जपाचे प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत. उपांशु जपाचे प्रकार आहेत ज्याने कंठामध्येच भगवंताला कृष्ण नामाला धारण केलेलं आहे आणि भगवंताकड एवढं भजन करून सुद्धा देवाचं काही घेतलेलं आहे त्याला म्हणावं साधू. कुणाला म्हणावं साधू. आमचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य काशीरामजी महाराज याने परमार्थ केला. आयुष्यामध्ये तुम्ही दिलेले पैसे घरला नेत नाहीत, मंदिराच्या बांधकामाला लावतात. साधू कंठी धरिला कृष्णमणी साधू ज्यांनी आयुष्यामध्ये भजन केलं देवासाठी. देवाची ये चाडी आळवावे देवा, देहे ओस देहे भावा करून. असं भजन देवासाठी ज्यांनी केलं त्याला म्हणावं साधू. आणि काय तो काला वाटण्याचा अधिकार कुणाला आहे. अभंगाचं 2रं चरण. काला वाटो एकमेका, काला वाटो
भ्रमा वैष्णवाने काको एकमेका वैष्णवानेका संभ्रम समब्रह्म हा काला भगवंताचं नामचिंतन रूपी काला काला वाटो एकमेका हा काला नामस्मरण रूपी काला. बरं जाऊ द्या, आपण आता काला खायचा आहे ना आपणाला. काला आपल्या हातामध्ये पडणारच आहे, काला आपणाला मिळणारच आहे. कशाचा होतोय काला? काला खाणारा कोणता? काय काय लागतंय काला करायला? दही दही आणि लाही या दोनचे मिश्रणीकरण करणं याचं नाव काला. ऐका, हे दही आणि लाही प्रतीक आहे. दही आणि लाही काल्याचं प्रतीक आहे. खरा काला सांगू? बरं जाऊ द्या. दही आणि लाही, पण कोणतं दही आणि कोणती नाही? ऐका, नामाचं दही आणि प्रेमाची लाही जिथं एकत्र येते त्याचं नाव काला. ऐका, भगवंताचं नाम मुखामध्ये यावं आणि त्याच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं याचं नाव काला. भगवंताचं नाव मुखाला यावं, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं याचं नाव काला. आता मला सांगा, देवाचं नाव मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे? बरं जाऊ द्या, देवाचं नाव मुखाला येणं सोपं आहे की अवघड आहे? सोपंच आहे. आता बघा, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम सोपंच आहे हो. का ना वेलांटी नाही, ना जोड अक्षर नाही, ना काही नाही, अनुस्वार नाही. राम म्हणणं सोपं आहे का? ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम हा शब्द मुखाला येण्यासारखं अवघड काम जगात कोणतंच नाही. येत नाही. त्याला पुण्य लागते बहुता शुकृताची जोडी, 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 बहुता शुकृताची जोडी. जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पुण्य लागते महाराज. पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव मुखाला येत नाही. म्हणून देवाचं नाव मुखाला यावं, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं याचं नाव काला. सांगू काला? महाराज वर्णन करतात, काला याचं नाव आहे दोन पदार्थाचं मिश्रणीकरण, याचं नाव काला. ऐका, आता दूध आणि भाकरी एकत्र केलं. दूध आणि भाकर काय झालं? काला. दही आणि लाही एकत्र केलं काय झालं? काला. आता मला सांगा, दही आणि लाही एकत्र केलं ना, आता वेगळं काढा. दही वेगळं काढा, लाही वेगळं काढा. एक झालं म्हणजे झालं. तसं जीव साधनाच्या द्वारे शिव स्वरूपापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत जाऊन जीव पोचला ना, आता जीव जीव रूपाने राहत नाही, शिव शिव रूपाने राहत नाही. दोन्ही एकच होता. त्याचं नाव का? विठ्ठल. अभेद देखीला, अभेद रूपी काला वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेला आहे. अभेद रूपी काला जीव आणि शिवाचं, जीव ब्रह्माचं ऐक्य होणं, याचं नाव काला. अजून सांगू? कोहम कथमिदम ज्ञातम कोई. आपण कुठून आला? आपणाला कुठं जायचं आहे?
आपणाला काय करायचं आहे, आपणाला जन्माला येऊन काय करायचं आणि कुठं जायचं आहे, याचा 4-2 गोष्टीचा विचार जर जीवनामध्ये आला आपल्या, तर त्याच दिवशी काल झाला समजा विठ्ठल. आपल्याला नामचिंतन रूपी साधना केल्यानंतर आलेला अनुभव, आपल्याला आलेला आनंदाचा अनुभव संत महात्मे जगाला देतात. काला वाटू एकमेका सेवितो हार वाटितो अनेका, सेवितो हार वाटितो अनेका, सेवितो अनुभव संत जगाला देतात. काय अनुभव आहे संतांचा? अहिंसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य, सत्यत्वानं विश्व हे देव आहे हा अनुभव संताला आलेला असतो. त्यांनी चाखलेला असते ते गोडी. हे का बघा, राम रसाची आ चवी आन रस रुचती केवी. राम रस चाखलेला असतंय संतांनी आणि ते जगाला देतात, जगाला आनंदाच्या पदावर बसवतात. हे काला संत महात्मे वाटतात. हे काला काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखव हा काला हातामध्ये पडल्यानंतर तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाले काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल. आपला महत्वाचा दिवस आहे. आज एक महत्वाचा आपला पर्व काळ आहे. काल्याच्या कीर्तनाने आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होत आहे. म्हणून आज आपला एक महत्वाचा पर्व काळ आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये एक रीत आहे. संप्रदायामध्ये आपल्या काल्याच्या दिवशी भगवंताचं चरित्र वर्णन करावं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळामध्ये जे भगवंत चरित्र केलेलं भगवंताने त्या चरित्राचा अनुवाद काल्याच्या कीर्तनामध्ये करावा अशी रीत असल्यामुळं आज आपल्याला भगवंताचं चरित्र वर्णन करायचंय. 2 अवस्थेमध्ये भगवंताचं त्यानं चरित्र केलेलं आहे. 2 अवस्थेमध्ये रांगता गोधने राखीता हे, रांगता गोधने राखीता हे, गोधनी